ब्लॉग बनवतोय हो यूट्यूबला. हा हो ब्लॉग बनवायलो हो. तो हे गाइस नमस्कार मित्रांनो. तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आत्ता वाजले आहेत आय थिंक 10-10:30 वाजले असतील आणि मी आत्ता जस्ट उठलेलो आहे. खाली पण नाही आहे गेलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्याला जायचं आहे थोडंसं बाहेर कुठं जायचं आहे काय जायचं तर ते मी तुम्हाला जात सांगेलच कुठं चाललो आहे काय चाललो आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली की कालचा व्लॉग अपलोड झालेला आहे. प्लीज जाऊन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि एवढंच करा. आणि आपण भेटूया. मी आता सध्याला फ्रेश होतोय, अंघोळ करतो आणि मग आपण भेटूया. आणि दुसरी गोष्ट राहिली की कालचा व्लॉग अपलोड झालेला आहे. प्लीज जाऊन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि एवढंच करा. आणि आपण भेटूया. मी आता सध्याला फ्रेश होतोय, अंघोळ करतो आणि मग आपण भेटूया. तर अशा तऱ्हेने आपण देवाचा गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन जात आहे. तर आजची आपली सवारी ही असणार आहे वापस बॅक टू. आणि गाडीची अवस्था तुम्ही बघू शकता, खूपच घाण अशी झालेली आहे. कारण जर वेळेस बाहेर जावं लागतं म्हणून गाडीला साफ धुवायची काही अशी हेच नाही पडली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सुट्टी आहे पप्पांना. आज पप्पा सुट्टी म्हणजे सुट्टी नाही आहे, त्यांना आज कुठं बाहेर जायचं नाही आहे म्हणून गाडी आहे. आता उद्याचा त्यांचा प्लॅन ठरलेला आहे बाहेर जायचं. तर मग आपल्या अशा कधीतरी गाड्या भेटतात. गरिबांचं कसं असतं तसंच आपलंही चालू आहे. तर आता मी शूज मस्तपैकी घालतो आणि मग भेटतो तुम्हाला गाडीमध्ये. हां ह्याला सुरुवात करू. हां डिझेल. तर माझा चष्मा जो आहे सनग्लास तो कालच्या शूटमध्ये कालच्या ब्लॉगमध्ये मला माहीत असेल तर घेतला होता आणि तो कुठं राहिला ते मला आठवतच नाही आहे आता सध्याला. म्हणून आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काही चष्मा दिसणार नाही आहे, मला सनग्लास काही दिसणार नाही आहे. त्याच्यावरच काम व्हावं लागेल. थँक्यू. व्हिडिओ हां ब्लॉग बनवतोय हो यूट्यूबला. हां यूट्यूबसाठी बनवतो. तर निघालेलोच आहे आपण आता. आपल्या 2 कार्यकर्त्यांना 2 आपल्या मित्रांना घेऊन जात आहे. ॲक्च्युली सीन असा होता की जो ऋषी म्हणून होता त्याला तर ऑलरेडी सांगितलेलंच होतं आपल्याला जायचं. त्यानंच म्हटलं की आपण जाऊया, चांगलं शूट करूया. आणि त्याच्यामुळं हा प्लॅन ठरला. आणि दुसरी गोष्ट की हां दुसरा जो फ्रेंड आहे त्याचा सीन असा होता की त्याचा असतो जॉब आदित्य म्हणून. ते तुम्ही सोलापूरच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल. त्याचा काही असा एवढा सीन नव्हता की त्याला म्हणजे हे करायचा. कारण मग त्याचा फोन आला सकाळी की काय करतोय. म्हटलं काय नाही असं बाहेर जायचं तुला. म्हणजे कुठं तर म्हटलं मलाही माहीत नाही म्हटलं कुठं जायचं पण चाललोय म्हटलं बाहेर. म्हणजे ठीक आहे मग मी पण येतो. चल मग आता आम्ही चाललो आहे. तर नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचे आम्हाला लाभलेले मित्र म्हणजे ऋषिकेश अवताडे
आदित्य भानोसाई. गाडी घ्या पुढे चला. गाडी पुढे घ्या. तर आपण चाललो आहे थोडस बाहेर कुठं चाललं ते माहित नाहीये, पण जिकडं गाडी जाते तिकडे जायचंय. आणि बघूया आता हा कुठला टोल नाका आहे आपला सावळेश्वर. काय सावळेश्वर. सावळेश्वरचा हा टोल नाका आहे सोलापूरच्या. आता अनगरची दहशत. आधार कार्ड द्या रे. अनगर. यस. हो ब्लॉग बनवायलो हो. युट्यूब साठी करायला हो. तर मस्तपैकी आता आम्ही सोलापूर. पोलीस आहे पोलीस. नाही हो. तर आत्ता आम्ही आलो क्रोमामध्ये आपल्याला लॅपटॉप बघायचा आहे. तर आमची मित्रमंडळ क्रोमामध्ये मस्तपैकी लॅपटॉप बघायला आलो होता. दाखवते आहे का तुमच्याकडे? सेमच आहे प्रॅक्टिसमध्ये. आपल्या प्रॅक्टिसमध्ये दिसायला सगळे पिक्चर्स वगैरे मध्ये काय नाही का? तर आमच्यासाठी ऋषिकेश अवतडे हे लॅपटॉप जरा चौकशी करत आहेत. दुसरा लॅपटॉप बघायचा आहे. लॅपटॉप दुसरा बघायला ऋषी भैया आमचे. 512 SSD, RTX 4 GB ग्राफिक कार्ड, 1 TB 16 GB, 4060 ग्राफिक्स कार्ड येतं. एक्सपेंडेबल आहे दोन्ही. आणि सध्या डिस्प्लेला कुठला आहे? डिस्प्लेमध्ये फक्त बघितलं टफ आहे का? ऋषी म्हणजे ऋषीचा विषय 2050 म्हटल्यावर जर बघितलं तुम्हाला याच्यामध्ये i5 11 जनरेशनमध्ये आहे. 8 GB 512. NVIDIAचं तुम्हाला 2050 त्याच्यामध्ये ग्राफिक्स कार्ड मिळेल. आता हे आमचे कार्यकर्ता ऋषिकेश लगेच फोन घ्यायचा मला आयफोन 15 प्रो हे घेण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि ते घेणार. डेंजर माणूस आहे भाऊ. पैसा लय येत आहे. फरक बघ लय फरक आहे. कसं काय लय फरक आहे ह्याच्यात लय फरक आहे. जमीन असं ऋषी आता कार्ड स्वाईप करून घेणार आहेत त्याने इथं. हो नाही हो काय पण बघतो सरांचा आता विषय जरा थोडासा हार्ड झाला आहे. थोडंसं त्यांचं मन वळालं आता. नाही घेणार आता फोन घेणार तुम्ही लवकरच. हो ही बेटर आहे 24 अल्ट्रा ह्याच्यापेक्षा कितीतरी पटेल. हे बघा किती फरक आहे याच्यात. दोन्हीत किती फरक आहे. आता ते त्यामुळे आम्ही ह्याचा विचार केला. घेतल्याशिवाय त्याला सोडत नाही आता. घेऊनच अनुसरणला घ्यायचं. आमचं आयफोन आमचं हे हाय तीच बरं आहे. तुमच्यासारखं हे घ्यायचं. हे 2 दिवसात अनुसर ऍड करतील. 2 दिवसात टेन्शन घेऊ नका. तुम्ही बघत राहा. मी ब्लॉग बघत राहा. 2 दिवसात आम्ही देतो. तुम्ही तुम्ही फक्त चांगला सपोर्ट करा म्हणा. हा तुम्ही सपोर्ट करा. आम्ही सगळं घेतो. 2 दिवसात घेतो. 2 दिवसात घेतो. आदित्यने घेतलं बरं का. आणि हे बघितलं कुठलं झाकायचं असतं की मधून. असं रे असं नाही. असं तर आमचे परम मित्र ऋषिकेशनी आम्हाला आणलेलं आहे. कुठलाही सिद्धेश्वरचं तलाव. कुठं आहे? इकडे कुठं आहे चला. सिद्धेश्वर सिद्धेश्वरच्या मंदिरामध्ये आणलेलं आहे शूटसाठी. आणि तुम्ही बघू शकता. चला मित्रांनो काय घंटा काय इथला आपल्याला माहित नाही आहे, पण ऋषिकेशनी म्हटलेत म्हणून आज ना आम्ही एक जण माणूस हायर केलाय. त्याला 300 रुपये पगार दिला बघा. त्याला 300 रुपये पगार दिला बघा.
कारण आज या माणसाने आमची बॅग वागवली, यासाठी आम्ही ह्यांना 300 रुपये पगार दिलेला आहे. बघा जरा इकडे घ्यायचं ही तर घ्यायला जरा मे नाही तसलं काय नाही माहिती या खात्यात आपण. तर सोलापूरमध्ये इतक्या दिवस राहून सुद्धा पहिल्यांदा मी पुढे आलोय, आपण सिद्धेश्वरच्या मंदिरामध्ये आलोय. अनसबस्क्राईब आणि अनसबस्क्राईब ह्याला करा. आलो नसल्यामुळे तुम्ही अनसबस्क्राईब करा. अनसबस्क्राईब आणि खूप म्हणजे पहिल्यांदाच मध्ये आलेलो आहे दर्शन करायला. पूर्ण दगडी बांधत हे चालू आहे बघा. हे काम मस्तपैकी चालू आहे. पाणी आहे. जर अनसबस्क्राईब नाही केलं तर दुखून नाही. आणि प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर तुम्ही सबस्क्राईब करा. कधी वाटलंच तर या इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा पहिल्यांदा. तर इथं मस्तपैकी आम्ही देवाचं ध्यानधारणा करायला बसलोय. करा ध्यानधारणा. ओम नमः शिवाय. आणि इकडून खरंच खूप भारी वाटतंय मंदिरामध्ये येऊन. थोडंसं मन समाधान होतंय आणि थोडंसं म्हणजे काय म्हणतात फ्रेश फील होतंय. यानंतर मी म्हटलं जाऊ आणि आम्ही त्याला 300 रुपये पगार देणार आहे बरं का. तर बोटीने आम्हाला थोडंसं दगा दिलेला आहे. कारण दगा या गोष्टीमुळे दिला आहे की थोडंसं जास्तच गर्दी असल्यामुळं तरी आपल्याला अजून एक ब्लॉग येणार आहे ना नवीन एक. हां तर ती बोट थोडीशी फुल असल्यामुळे आपल्याला जाता नाही आलं, कारण आपल्याला शूट करायचं आहे. तर नेक्स्ट राऊंडसाठी आपण थांबलो आहे. आता नेक्स्ट राऊंडसाठी थांबलो आहे. हां तर मग मस्तपैकी आता आपण बघूया काय होतं काय नाही. तर सीन असं झाला की आपल्याला बोटचा प्लॅन हा कॅन्सल करावा लागलेला आहे, कारण ती जमत नाही आहे. कारण थोडंसं जरा पब्लिक खूपच वाढत आहे आणि आपल्याला सुट्टं पाहिजे, म्हणजे मोकळं तिघांसाठी शूट करा. ठिकाणसाठी पाहिजे होतं, पण ती आपल्याला नाही म्हटले. एका दिवस असं येईल की ती पूर्ण बोट विकत घेऊ आपण. आता मी आता वापस गाडीकडे आणि गाडीमध्ये बसून पुढचा प्लॅन माहीत नाही पुढे काय होणार. आता बघू पोरं काय म्हणतात. किती वेळ झाला भाऊ डीमार्ट करायला भाऊ. डीमार्टला एकदा जायचं. तर बघूया. तर आता कॉफी प्यायला जायचंय किऑस्क मध्ये, पण सध्याला भांडणं लागलेत. पुन्हा कोण कॉफी सांगणार. तर ऋषी माझं मत काय TTMM करूया. TTMM करूया असं माझंही मत आहे. पण आडलंय आता फक्त आदित्यमुळे घोडा आडलंय. आणि आदित्य अजून वरण काय म्हणतोय मी येत नाही, फक्त माझ्यासाठी एसी लावून ठेवा गाडी. आम्ही म्हणलं चालतंय 500 रुपये डिझेल टाक. काय समजलं गाडी मालकाचं काय बोलणं काय सांग रे. गाडी मालक बोलतो. तुम्ही काय बोलू. गाडी मालक बोल. तुम्ही काय गाडी मालक बोलतो. कारण लवकर सांगा काय करायचं आपल्याला. जायचंय नाही जायचंय. काही यंत्रणा ते हातात असल्यामुळे काय तुम्हाला बोलत नाही काय. मग काय यंत्र नाही त्याच्यात काय करायचं माणूस बघ. बघा लवकर. माझं काय नाही. मी तर काय चला जायचं का. या मग तिथे जाऊन माघारी यायचं. तिथं जाऊन फक्त माघारी यायचं नाही. काय करायचं TTM करायचं काय. TTM नाही. तर TTMM करायचं ठरलं आता आमचं. बघा भाऊ आता काय करायचं सांगा. आमचं ठरलंय भाऊ. आता सांगा लवकर काय करायचं ऋषी. TTM ठरलंय का. चला कुठली घ्यायची बघा. माझी मित्र माझी घेणार आहे. कुठली माझी कुठली लक्षात येणार नाही. रेड वेलवेट माझी ते आपण घेणार. आपल्याला आवडते. काय येणार TTMM आहे. TTMM आपण TTMM बघू तुझ्या म्हणा आदित्य. आणि तिथं स्नॅप काढायचं ना. ती सांगतो तुला. नाहीतर आम्ही घेऊन तू स्नॅप काढायला सगळे. काय करायचं सांगा लवकर पट्टीची.
ती काका सर येईपर्यंत लवकर सांगा काय करायचं. मी घेऊ शकतो हां घेऊ शकतो. बरं थांब एक मिनिट त्यांनी येऊ द्या. तर आपण कुठली कॉफी सांगितली. हे आहे लाल वेलवेट. रेड वेलवेट. लाल वेलवेट. वेलवेटला काय म्हणतात मराठीमध्ये? कुणाला एवढं येतं पाहिजे. लाल काय असतं? फुल असते वेलवेटचं का? ते हारसाठी वापरतो. हारसाठी तू वापरला द्यायला नाही? बरं गाडीचा हार केला. गाडीचा हार केला तू स्वतः केला? अरे वा मस्त आहे. मग आपण ऑर्डर देऊ किती पाहिजे तेवढे घे बाबा. हां चालतं. तर खूप फिरून थोडं थंड पेण्यास येऊन जावं. तर आता घेतलं आम्ही रेड वेलवेट नावाची, आमच्या ऋषेशनी सजेस्ट केली आम्हाला. तर चांगली आहे, खूपच चांगली आहे. हे सारखे येत असतात कोणासोबत तर आवडली आपल्याला, आवडली आपल्याला काय म्हणतो. तुम्ही कधीही बघा, कधीही ह्यांना विचारा, मी एकटाच येतोय. तुम्ही तसं कधी सामान पण ठेवलं असेल त्या नाही, प्रमाणे अजिबात कोण नाही. आलं कधी तर पण. मी एकटाच येतोय कधी सांगा. पण विचारा तुम्ही, कधी पण. तर त्यांनी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब केलेलं आहे. त्यांचं तुम्ही खरंच एक नंबर अशी कॉफी आहे. त्यांनी दिलेली आहे करून मस्त. हां प्रेमाने केली आहे तिने पण खास आपल्यासाठी. तर तुम्ही प्लीज हां कुठला आहे ॲड्रेस काय? किओस कॅफे 7 रस्ता किओस कॅफे 7 रस्त्याला कॉर्नरला. नियर ह्याच्यात म्हणजे हुमा मेडिकलच्या अलीकडे आहे थोडं. हां पुमा मेडिकलच्या अलीकडंच आहे. तर तुम्ही आवर्जून भेट द्या. मित्रांनो आम्ही सध्याला चाललेलो तर आम्हाला एक गाडी दिसली इकोस्पोर्टची. तर ॲक्सिडेंट झालेला आहे तिचा. दुर्दैवाने कुणाला काही झालं नसू नये हे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या गाडीचे सर्व एअरबॅग वगैरे फुटलेले आहेत तुम्ही बघू शकता. चांगलं गोळा करून घेऊन चालले बघा, गोळा करून घेऊन चालले. अर्ध निम्म सगळं खलास, पुढचं सगळं गेलं. शेवटी फोर्ड आहे, चांगला आहे. तिथं सुजुकी असली असती तर डायरेक्ट कार्यक्रम होता त्याचा. फोर्ड आहे म्हणून वाचलं तरी. नाहीतर गेम होता. आदित्य तुला काय म्हणायचं? तर आता आपण चाललो आहे घरी आणि खूप वेळचा आपण बाहेर होतो. बाहेर म्हणजे आपण कामानिमित्तच बाहेर होतो, असं काही विशेष हे नव्हतं बाहेर राहण्याचं कारण. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे आपण आपल्या मित्रांना घरी सोडून त्यांच्या घरी सोडून आपण वापस आपल्या घराच्या वाटेला चाललो आहोत. आणि 1 तास झालेला आहे आणि 1 तास झाल्या पुढचं शूट करायचं का बरं राहून गेलं की माझ्या फोनला चार्जिंग नसल्यामुळं मी पुढचा शूटच नाही करू शकलो. आणि गाडी आल्यानंतर घरी आल्यानंतर गाडीला थोडंसं गाडी खूपच पावसामुळे घाण झाली होती आणि त्याला धुवून तेन झालेलं आहे. ॲज इट इज हाय तशी गाडी लावलेली आहे. सगळं काम ओकेमध्ये झालेलं आहे. आता फक्त मला एडिटिंगला बसायचं आहे आणि व्लॉग अपलोड करायचा आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. तोपर्यंत गुड बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.